पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात मंगलमय वातावरणात गुढीपाडवा साजरा करण्यात आला। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सपत्नीक गणरायाला अभिषेक केला, तसेच आरती करून त्यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली। यावेळी उपायुक्त संदीप सिंह गिल, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस तथा आमदार हेमंत रासने, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। लाईन काढायला लागेल। यावेळी बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या। आज आम्हाला सपत्नीक दगडूशेठ गणपतीकडे पूजा करायची संधी मिळाली। मी अत्यंत आभारी आहो आणि सर्व पुणेकरांना गुढीपाडवाची हार्दिक शुभेच्छा। सर, नवीन वर्षामध्ये संकल्प केला जातो, तुम्ही काही संकल्प केलाय का आणि गुन्हेगारांना काही संकल्प करायला सांगेल का? बरोबर आहे, पुणे शहर शांत राहतील, पुणे शहरात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे चांगल्या स्थितीत आहे, पुढच्या काळात आणखी चांगली राहील असा मला पूर्ण विश्वास आहे। गुन्हेगारांनी काय संकल्प केला पाहिजे? गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात यायला पाहिजे, गुन्हेगारी वृत्ती सोडायला पाहिजे आणि शांततेत त्यांचे व्यवसाय करायला पाहिजे। बापाजवळ काय मागितलं? शांत पुणे आणि सर्व पुणेकरांची सर्वांना आशीर्वाद लाभेल हीच आमची प्रार्थना आज भगवान चरणी राहिलेली आहे। तुमचा संकल्प काय आहे पुढच्या काळामध्ये? आयुष्याचा संकल्प काय? मी सांगितले आमचे सर्वांचे आमचे कुटुंबांचे पुणेकरांचे सर्वांचे शांततेत चांगल्या वातावरणात हे त्यांचे आयुष्य जातील हीच अपेक्षा। कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी मंदिराच्या 41व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली। यावेळी मंदिरात गणेशयाग, अभिषेकासह विविध कार्यक्रम पार पडले। भाविकांनी यावेळी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। जय गणेश। आज गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा वर्षाचा पहिला दिवस, नवीन संवत्सर। सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिराचा 41वा वर्धापन दिन आहे। त्या निमित्ताने या ठिकाणी नुकतंच विधिवत गुढीपूजन पुण्याचे पोलीस आयुक्त माननीय अमितेशजी कुमार साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झालं। गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात भक्तांची रांग लागलेली आहे। या ठिकाणी अभिषेक, गणेशयाग यासारखे धार्मिक विधी देखील सुरू आहेत आणि प्रत्येक भाविकाला ट्रस्टच्या वतीने श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन त्यांचा आपण नवीन वर्षाचं त्यांना शुभेच्छा येते। आणि आजपासून मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त 41वा संगीत महोत्सव देखील आज आरंभ होणार आहे आणि याची सुरुवात प्रसिद्ध तालवादक शिवामणी यांच्या वादनाने होणार आहे। 5 दिवस हा महोत्सव सुरू होणार आहे। पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा।